आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामधील लेसन 2.2 शिकणार आहोत। लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापूर्वी आपल्या चॅनलवर उपलब्ध असलेले व्हिडिओ नक्की बघा। आपल्या लेसनचे नाव आहे टॉकिंग टू रघु काका। टॉकिंग म्हणजे बोलणे, टॉकिंग टू रघु काका म्हणजे रघु काकांसोबत झालेले संभाषण। या लेसनमध्ये दोन मुले आहेत, रिया आणि आरव। रिया आणि आरव यांनी दूध घेऊन येणाऱ्या रघु काकांसोबत संभाषण केलेले आहे। ते संभाषण आपल्याला या लेसनमध्ये दिलेले आहे। लेट्स कनेक्ट। लेट्स कनेक्ट म्हणजे चला आपण बोलूया। हू डिलिव्हर्स मिल्क ॲट युअर होम। डिलिव्हर्स म्हणजे पोचवणे। आपल्या घरी दूध कोण पोचवतं? तर आपल्या घरी दूधवाले काका दूध पोचवतात। त्याला इंग्रजीमध्ये मिल्कमॅन असे म्हणतात। मिल्कमॅन डिलिव्हर्स मिल्क ॲट आवर होम। आता आपण लेसन वाचायला सुरुवात करूया। रिया, गुड मॉर्निंग रघु काका। रिया म्हणते रघु काकांना शुभ प्रभात रघु काका किंवा शुभ सकाळ रघु काका। रघु काका म्हणतात गुड मॉर्निंग रिया, शुभ प्रभात रिया। हाऊ आर यू टुडे? हाऊ आर यू म्हणजे तू कशी आहेस? तू कशी आहेस आज? रिया म्हणते आय ॲम फाईन। आय ॲम या शब्दाचा हा शॉर्ट फॉर्म आहे। याचा उच्चार करताना आय ॲम असा करायचा आहे। रिया म्हणते आय ॲम फाईन, मी छान आहे, थँक्यू, धन्यवाद। व्हॉट अबाउट यू काका म्हणजे तुमचं कसं काय आहे? तुम्ही कसे आहात? डिड यू ब्रिंग फ्रेश मिल्क टुडे? ब्रिंग म्हणजे आणणे, फ्रेश मिल्क म्हणजे ताजे दूध, टुडे म्हणजे आज। तुम्ही आज ताजे दूध आणले आहे का? रघु काका म्हणतात यस, हो, आय ब्रिंग फ्रेश मिल्क एव्हरी मॉर्निंग फ्रॉम माय फार्म। फ्रेश मिल्क म्हणजे ताजे दूध, हो, मी एव्हरी मॉर्निंग म्हणजे प्रत्येक सकाळी किंवा दररोज, फ्रॉम माय फार्म म्हणजे माझ्या शेतामधून, माझ्या शेतामधून मी रोज ताजे दूध घेऊन येतो। आरव म्हणतो डू यू हॅव काऊज ऑर बफेलोज ऑन युअर फार्म? काऊ म्हणजे गाय आणि काऊज म्हणजे गाई, बफेलो म्हणजे म्हैस आणि बफेलोज म्हणजे म्हशी। आरव म्हणतो तुमच्याकडे तुमच्या शेतामध्ये गाई आणि म्हशी आहेत का? रघु काका येस। रघु काका म्हणतात हो, आय हॅव बोथ काऊज अँड बफेलोज। बोथ म्हणजे दोन्ही। रघु काका म्हणतात हो, माझ्या शेतामध्ये माझ्याकडे गाई आणि म्हशी दोन्हीही आहे। दे गिव्ह मिल्क एव्हरी डे, ते रोज दूध देतात। रिया, व्हॉट डू यू डू आफ्टर मिल्किंग देम? मिल्किंग म्हणजे दूध काढणे। रिया म्हणते तुम्ही त्यांचे दूध काढल्यानंतर काय करता? रघु काका म्हणतात आय पोअर द मिल्क इनटू कॅन्स। पोअर म्हणजे टाकणे किंवा ओतणे किंवा भरणे। मी ते दूध कॅन्स म्हणजे दुधाच्या डब्यांमध्ये भरतो। अँड डिलिव्हर इट टू हाऊसेस इन द टाऊन। डिलिव्हर म्हणजे पोचवणे, हाऊसेस म्हणजे घरोघरी, इन द टाऊन, टाऊन म्हणजे शहर, शहरातील घरोघरी मी ते दूध पोचवण्याचे काम करतो। आरव म्हणतो दॅट्स ग्रेट, ते तर खूपच छान आहे। माय मदर मेक्स कर्ड फ्रॉम मिल्क। कर्ड म्हणजे दही। आरव म्हणतो माझी आई दुधापासून दही बनवते। वी ॲड मिल्क टू टी टू मेक इट टेस्टी। टेस्टी म्हणजे चवदार, चहा चवदार होण्यासाठी आम्ही त्यामध्ये दूध मिसळतो। रघु काका व्हेरी नाईस, खूप छान। यू कॅन ऑल्सो मेक बटर, घी अँड आईस्क्रीम फ्रॉम मिल्क। रघु काका म्हणतात की तुम्ही दुधापासून बटर, घी म्हणजे तूप आणि आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता। रिया, आय लव आईस्क्रीम, मला आईस्क्रीम खूप आवडते। इट्स माय फेवरेट मिल्क प्रोडक्ट। मिल्क प्रोडक्ट म्हणजे दुधापासून बनलेले पदार्थ, फेवरेट म्हणजे आवडीचे। रिया म्हणते आईस्क्रीम हा माझ्या आवडीचा दुधाचा पदार्थ आहे। रघु काका स्मायलिंग, स्मायलिंग म्हणजे हसणे। रघु काका हसतात आणि ते म्हणतात दॅट्स गुड, ते तर खूपच छान।
ड्रिंक मिल्क एव्हरी डे टू स्टे स्ट्रॉंग अँड हेल्दी. ड्रिंक म्हणजे पिणे, एव्हरी डे म्हणजे रोज, स्टे स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान राहणे, अँड हेल्दी म्हणजे निरोगी. रघु काका म्हणतात की रोज दूध पिणे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. ते आपल्याला ताकदवान आणि निरोगी ठेवते. आरव थँक्यू रघु काका. आरव रघु काकांना म्हणतो धन्यवाद रघु काका फॉर ब्रिंगिंग अस फ्रेश मिल्क. आमच्यासाठी ताजे दूध आणण्यासाठी धन्यवाद. रघु काका यू आर वेलकम, हॅव अ नाईस डे. रघु काका म्हणतात तुझे स्वागत आहे, तुम्हा दोघांना आजचा दिवस छान जाओ. नाईस डे म्हणजे छान दिवस. रिया आणि आरव दोघे मिळून रघु काकांना म्हणतात थँक्यू, गुड बाय, धन्यवाद आणि त्यांना बाय करतात किंवा टाटा करतात. विद्यार्थी मित्रांनो, या लेसनमधील प्रश्नोत्तरांसाठी आपला यापुढील व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.